नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान असा डिझायनर ब्लाऊज पाहणार आहोत। ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे हा आणि बोटनेकमध्ये आहे। वन टक्स करायचा आहे याला। तर बघा 1 मीटर नेट घेतलेला आहे, 80 सेंटीमीटर सॅटिनचं अस्तर आहे आणि 80 सेंटीमीटर कॉटनचं अस्तर आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर आपल्याला कॉटन अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे। त्याच्यासाठी अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचे। तर इथे मी अस्तर अशा पद्धतीने 4 फोल्ड करून घेते। बघा या पद्धतीने आपल्याला अस्तरची घडी घालायची आहे। यामध्ये बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट होतो। फोल्ड किती करायचे बघा, 1 टक्स ब्लाऊज बनवतोय। छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग आणि प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, अशा पद्धतीने आपलं अस्तर हे फोल्ड होईल। 32 छातीसाठी आपण हा ब्लाऊज बनवतोय, त्याप्रमाणे इथे मी माप घेते। छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच लूजिंग, नाही बोटनेक बनवतोय तर 1 इंचाचं लूजिंग ठेवायचं। सॉरी, डीप नेकमध्ये आपण अर्धा इंच ठेवतो, पण बोटनेकमध्ये 1 इंच ठेवत असतो। तर 8 चौथा भाग 1 इंचाचं लूजिंग, 9 झाले। 9 प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, 10 10.5 इंचाची घडी टाकायची आहे। अशा पद्धतीने बघा इथे मी अस्तर आहे ते फोल्ड करून घेतलं। आपण याच्यावरतीच आता माप टाकूयात। बोटनेक ब्लाऊज आहे हा, खूप सुंदर प्रकारे मी याला बनवलेला आहे आणि सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ मोठा असला तरी पूर्ण बघा। बघा इथे आपल्याला सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं आहे। उंची तयार किती करायची आहे बघायचं आणि मार्जिनसाठी त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं। 13 करायची आहे तर 14 वर माप टाका। 13.5 जर उंची ठेवायची असेल तर 14.5 वर माप टाका। जी काय असेल ते त्याच्यामध्ये 1 इंच जास्त ठेवायचं। शोल्डर बोटनेकमध्ये 7.5 इंच ठेवलेत आणि मुंडा उंची 7 इंच ठेवलेली आहे। इथे 7 इंचावरती फोल्ड बाजूकडून टेप ठेवून मार्क करायचं आणि वरती लाईन जोडून घ्यायची। बघा आतल्या बाजूकडे अर्धा इंच लाईन आलेली आहे। त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं लूजिंग, 9 इंच झाले। 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं आहे। बघा इथे कमरेचा चौथा भाग आहे 7 इंच, टक्ससाठी 1 इंच रुंदी आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने जेवढा कमरेचा चौथा भाग असेल त्यामध्ये आपल्याला टक्स रुंदी 1 इंच आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन, प्लस कमरेमध्ये मी 2 इंच आणखीन पुढे वाढवलं, कारण 1 टक्स आपण ब्लाऊज बनवत आहे म्हणून। कोपऱ्यातून 1.5 इंचावरती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंढ्याचा। पुढच्या मुंढ्याचा आकार आपण नंतर कट करूयात, स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवेन। हा फक्त पाठीमागचा आकार आहे। हाताने आकार व्यवस्थित आला नाही असं जर वाटलं तर तुम्ही असा फ्रेंच कर्वचा वापर करून आकार देऊ शकता। केलेल्या मार्किंगप्रमाणे याला मी कट करून घेते। बघा जे मार्किंग आहे त्याप्रमाणेच कटिंग करायचं। त्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही भाग सेपरेट करायचे अस्तरचे, एक फ्रंट आणि एक बॅक असेल त्यातला। तर जो बॅक असेल त्यात जे वाढवलेलं मार्जिन आहे ना आपण खाली 2 इंचाचं, ते कट करून काढायचं, कारण ते फक्त फ्रंटला हवे। आपण फ्रंटला 2 इंचाचा टक्स टाकतोय। बघा हा आहे आपला बॅक। तर बॅकमध्ये मी काय सांगितलं, जे तिरकं मार्क केलेलं आहे हे 2 इंच वाढवलेलं कमरेमध्ये, ते कट करून काढायचं आणि ह्याला बॅक असं नाव देऊन साईडला ठेवायचं। आता फ्रंट बघूयात। याला काहीच करायचं नाही आहे आत्ता तरी, फक्त वरचा जो गळा आहे जे डिझाईन बनवायची ती इथे कट करायची आहे। आता ट्रान्सपरंट आपण बनवतोय ना, आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप इथे घेऊ शकतो। सगळ्यात अगोदर गळा रुंदी सांगते मी इथे ठेवणार आहे याची 5 इंच किंवा 5.5 इंच। बोटनेक तुम्हाला कसा तयार हवा करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। उंची मात्र जास्त ठेवायची नाही, वरची सांगते। आता आपण ट्रान्सपरंट बनवते म्हणून कॉटनच्या अस्तरवरती 6 इंच ते 7 इंचापर्यंत आपण उंची कट करू शकतो, त्याशिवाय तो डिझाईनचा शेप देता येत नाही। रुंदी 5.5 ठेवलेली आहे गळ्याची। बघा इथे पण वरच्या जे गळ्याचं कटिंग आहे ना ते आपण नेटवरतीच करणार आहे। याच्यावरती फक्त ट्रान्सपरंटसाठी आपण डिझाईन बनवतोय। बोटनेकची उंची 3.5च ठेवायची जर ब्रॉड भरपूर बोटनेक घेतला असेल तर, जसं की 5 इंच 5.5 इंचाचा एवढा आपला हा बोटनेक असेल। आणि खालचं जे मार्क केलेलं होतं ते होतं 6 इंचावरती। आता यामध्ये असा पाकळी शेप घेतला जातो, त्यानंतर राऊंड घेतला जातो, त्यानंतर अगदी सरळ चौकोनमध्ये घेतला जातो,
2-3 शेप येतात याच्यामध्ये जास्तीत जास्त तरी. त्यातला एक कुठला छान वाटेल तो आपण घेऊयात. तर हा एवढा काही मला नाही छान वाटत आहे, तर हा मी कॅन्सल करते. आपण खालून असा राऊंड घेऊयात थोडासा मुंड्याच्या बाजूकडे. आता याला आपण किती पसरट वगैरे ठेवायचं आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. बघा असा राऊंड छान दिसतो घातल्यानंतर हा शेप. तुम्ही इथे कुठलाही घ्या जो तुम्हाला आवडेल तो. शिलाईची पद्धत एकच राहील, पण याचं जे माप आहे ते आता 7 इंचवरती आलेलं आहे. बघा या पद्धतीने आतला जो असेल ना ट्रान्सपरंट तो थोडासा उंचीला जास्त असतो, पण वरचा आपला 3.5चाच तयार होणार आहे नेटचा. तर हा मी आकार जो आहे असा राऊंडमध्ये कट केलेला आहे. या आकाराचं असं काही नाही की इथंच जॉईंट झालं पाहिजे. जिथे आकार व्यवस्थित सेट होतोय तिथे आपल्याला ते फिक्स करायचं आहे. फ्रंट कट करून झालेला आहे कॉटन अस्तर. आता हे सॅटिन अस्तर मी बघा फोल्ड करून घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे बॅक आणि फ्रंट. तर मी फोल्ड बाजूकडे व्यवस्थित ठेवलेला आहे अस्तर फ्रंटचा. सॅटिन अस्तर अर्धा इंच जास्त कटिंग करून घ्यायचे या पद्धतीने. बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई दाखवते आणि खूप जास्त चालणारा हा ब्लाऊज आहे. सगळ्या कस्टमरला पसंत पडतो. तरुण मुली, कॉलेजच्या मुली, नवीन लग्न झालेल्या मुली तर या ब्लाऊजला खरंच बनवून घेतात. नवीन नवीन छान वाटतात हे ब्लाऊज. नेटची साडी असेल तर आपण त्यामध्ये ही डिझाईन बनवू शकतो. बॅक ठेवलेला आहे आणि त्याची साईड पण फोल्ड साईडकडेच आहे. अर्धा इंच जास्त कट करून घेते बघा कॉटनच्या अस्तरपेक्षा. याचप्रमाणे आपल्याला नेटचं कापड पण कटिंग करायचं आहे, पण फ्रंटसाठी त्याची पद्धत वेगळी राहील. अगोदर नेट मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा. 4 फोल्ड केले, कारण याच्यावरती बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करून घेते. हे सगळं आपण जे नेटचं सॅटिन्स जे आहे ना ते एक्स्ट्राच कटिंग करतोय. परफेक्ट कटिंग जे आहे ते आपलं कॉटन अस्तरवरतीच आहे. तर कॉटनचा जो फ्रंट होता कट केलेला, फ्रंट सांगते तो ठेवून त्याच्या साईजने मी अस्तर जे नेट जे आहे ते कट करून घेतले. बघा व्यवस्थित फ्रंट ठेवला, कारण फ्रंटचं माप आपलं कमरेतलं जास्त आहे म्हणून. बॅक ठेवून कट करू नका, नाहीतर मग कापड कमी पडेल. आता या नेटचे 2 भाग करते. 2 भाग का? एक फ्रंटसाठी एक बॅकसाठी, कारण हे जे नेट होतं जे 4 फोल्ड होतं. या पद्धतीने हवं तर तुम्ही या ब्लाऊजला डबल नेटचा पण वापर करू शकता जर तुमच्याकडे भरपूर कापड असेल नेटचं तर. आणि मजबूत ब्लाऊज बनवायचा असेल तर डबल नेट लावून सुद्धा तुम्ही हा ब्लाऊज बनवू शकता. बघा त्यातलं त्यात मी टाकून ठेवते. नेट हे असं ठेवते, याच्यावरती कुठलंही कटिंग वगैरे काय करणार नाही आहे. फक्त असं कट करून घेतलेलं आहे छातीच्या साईजप्रमाणे आणि उंचीप्रमाणे. बघा इथे हे फ्रंट्ससाठी आपण काढलेलं आहे. तर हे स्टिचिंग करताना सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला पार्ट मी दाखवते परफेक्ट. आता जितकं राहिलं आहे शिल्लक त्याची आपल्याला 4 फोल्ड घडी घालून घ्यायची आहे बाहीचं कटिंग करण्यासाठी. याची बाही एकदम छान आपण बनवणार आहोत, जी आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. स्लीव्सची डिझाईन पफमध्ये, जी फक्त वरच्या बाजूलाच त्याचा पफ येतो आणि घातल्यानंतर खरंच त्याचा लुक अगदी सुंदर दिसतो. खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते. आता हे नेट बरंच राहिले माझ्याकडे शिल्लक, त्यामुळे आपण याला जास्त यूज करू शकतो. तर 5 इंचाचं आपण याची उंची वाढवणार आहे. बघा आता तयार उंची मला ठेवायची आहे 10.5, तर मी 11.5 इंचावरती इथे माप टाकलं. नॉर्मल स्लीव्ज अगोदर ड्रॉईंग करून घ्या तुम्ही. जेवढी उंची तयार ठेवायची आहे तेवढी. आणि घडी टाकलेली आहे मी याची 9 इंच आणि 9.5 पाहिजे खरं तर, पण ठीक आहे पफ बनवते म्हणून त्यामध्ये ते ॲडजस्ट होऊन जाईल असा मी शेप देऊन घेतला इथे. आणि इथे बाहीचा राऊंड टाकायचा आहे, जो काही असेल त्याचा निम्मा भाग 5 आणि प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. बाहीची घडी टाकायची पद्धत सांगते. छातीचा चौथा भाग जर 9 घेतला असेल लुजिंग सहित तर 9.5 टाकायची, म्हणजे अर्धा इंच जास्त टाकायची. ह्या बाहीच्या वरती मी 5 इंच उंची वाढवली आणि रुंदी पण 5 इंचच ठेवली. आणि असा जो हा आकार आहे तो यामध्ये मिळवून घेतला, कारण तेवढ्या भागामध्ये आपण चून घेणार आहोत, पफ बनवणार आहोत. हा पफ घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो आणि सध्या खूप जास्त याची फॅशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर दिवाळीमध्ये या बाहीचे डिझाईन आहेत ते कस्टमरने करून घेतलेले आहेत. सिंपल आहे, सोबर आहे, लॉंगमध्ये बनते, खूप सुंदर दिसते. या पद्धतीने बघा आपली बाहीची कटिंग झाली. याला मी अस्तर लावणार नाही. अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. सगळे पार्ट कट झालेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी याची स्टिचिंग दाखवते. बॅक पार्टपासून आपण याची सुरुवात करूयात.
तर बघा बॅकचं सॅटिन अस्तर, कॉटन अस्तर, नेटचं कापड हे तिन्ही कपडे आपण इथे कट करून घेतलेले होते. सगळ्यात अगोदर काय करायचं, नेटच्या कपड्याला सॅटिनचं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. हवं तर तिन्ही एकत्र पण आपण जॉईंट करू शकतो किंवा असं सेपरेट सेपरेट केलं तरी पण चालेल. मी अगोदर हे सॅटिन अस्तर नेटला जॉईंट करते. सॅटिन अस्तरला एक बाजू चमकणारी असते, एक बाजू असते ती प्लेन असते, त्या बाजूकडे चमक नसते. मग जी चमकणारी बाजू असते ना, ती बाजू आपल्याला नेटच्या साईडकडे ठेवायची आहे, कारण ती बाजू दिसली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही सॅटिन अस्तर त्याच्यावर सेट करून सगळीकडे शिलाई करून घ्यायची, कारण सॅटिन अस्तर आपण जास्त कट केलेलं आहे. याच्यावरतीच मग कॉटनचं अस्तर जॉईंट करायचं आणि मग एक्स्ट्राचं जे काही असेल ते सगळं काढून टाकायचं आहे. सॅटिन अस्तर थोडंसं लावताना अवघड वाटतं, कारण भरपूर सिल्क असतं ते. मशीनवरती शिलाई करताना बराच त्रास होतो. हवं तर तुम्ही सगळीकडे याला पिना लावूनसुद्धा सेट करून मग शिलाई देऊन घेऊ शकता. बघा बाजूचं जे काही नेट आहे ते मी आता कट करून अगोदर घेते आहे. याचं जे नेट आहे ते सुद्धा खूप सॉफ्ट होतं अगदी सिल्कमध्ये. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, हे कॉटनचं अस्तर आहे, याच्यावरती मी गळा कट करून घेणार आहे याचा, कारण पलटी करून बनवायचं आहे. म्हणून 11 इंच उंची मार्क करते, 10.5चा गळा याचा बनेल. 5 इंच रुंदी ठेवते, मग अशी 5.5 तिथे ठेवली होती, पण ठीक आहे फिक्स आपण 5 इंचाचा बोटनेक करूयात. रुंदी मी 5 इंच घेतली. पाठीमागचा जो बोटनेक वरच्या बाजूचा असेल तो 2.5 इंच उंचीचा असेल, जास्त खोल नाही करत मी त्याला, 2.5 इंचच ठेवते. हवं तर 3.5 पर्यंत तुम्ही ठेवू शकता, पण बॅकला खाली आपण ड्रॉप काढणार आहे, तर काय होतं स्पेस थोडा जास्त भेटतो आपल्याला डिझाईन करण्यासाठी, म्हणून मी 2.5चा घेतला. आणि इकडे बघा आपल्याला यामध्ये ड्रॉप शेप देऊन घ्यायचा आहे. आता या राहिलेल्या स्पेसमध्ये तुम्हाला कोणता आकार हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. मी बोटनेकच्या खूप साऱ्या डिझाईन अपलोड केलेल्या आहेत. भरपूर माझ्याकडून बोटनेकचे जे ब्लाऊज असतात ना ते तयार केले जातात कस्टमरचे. ते होतील तेवढे मी सगळे तुमच्यासोबत शेअर करते. आहेत अपलोड केलेले भरपूर, तर तुम्ही जाऊन बघू शकता. कुठली हवी ती डिझाईन बनवा इथे. तर ह्या कस्टमरला ड्रॉप पाहिजे होता, तर मी असा कट करून घेतलेला आहे. आता जे आपण नेट लावून घेतलेला आहे ना सॅटिनला, तो भाग घ्यायचा पुन्हा एकदा आणि हे कॉटनचं अस्तर याच्यावर ठेवायचं. तर बघा ठेवलेली बाजू सांगते, जी नेटची बाजू आहे ना त्या बाजूकडे हे कॉटनचं अस्तर ठेवलेलं आहे, कारण हा जो गळा आहे तो विदाऊट कॅनव्हास बनवतोय आणि पलटी करून बनवतोय. म्हणून ज्या बाजूकडे नेट आहे त्या बाजूवरच आपल्याला कॉटनचं कापड ठेवून गळ्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. ही शिलाई देताना मार्जिन फक्त 1/2 इंच ठेवायचं आहे, जास्त मार्जिन घ्यायचं नाही. आकाराप्रमाणे अगदी साईडने एकसारखी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा बरेच जण विचारतात शिलाई किती घेतली, खर्च किती आला. तर हा जो ब्लाऊज होता ना हा कस्टमरच्या लेहंग्यावरचा होता, पण लेहंग्यावरचा जो ब्लाऊज पीस होता तो इतकासा काही खास नव्हता. मग ते म्हटले की मला याच्यावर ब्लाऊज शिवायचं आहे आणि आपण याच्यावरती नेटचा ब्लाऊज शिवूयात सेम कलरचा. तर मग आम्ही मार्केटमधून नेट आणलं 1 मीटर आणि कॉटन अस्तर, सॅटिन अस्तर 80 सेंटीमीटर घेतलं. टोटल खर्च म्हणाल नेट प्लस सॅटिन आणि प्लस कॉटन सगळे मिळून 200 रुपये गेले. आणि या 200 रुपयेच्या कपड्यामध्ये आम्ही हा ब्लाऊज तयार केला. प्लस याची शिलाई मी घेतलेली आहे 500 रुपये. तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो 700 रुपयाला पडलेला आहे, पण खूप छान याला तयार केलेलं आहे आपण. बघा शिलाई दिल्यानंतर आतला भाग मी कट करून घेते आणि सगळीकडे कट द्यायचे. कट दिल्यानंतर आपण याला पलटी करून बनवणार आहे. बघा कट देताना आपली शिलाई कट होणार नाही, चुकून कात्री पुढे जाणार नाही, या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. गडबडीमध्ये कटिंग जास्त होऊ शकतं, कात्रीला धार असते, टोक असतं आणि कापड अगदी नाजूक असतं, लगेच कट होतं, त्यामुळे काळजीपूर्वक हे कट द्यायचे आहेत. बघा जिथे आपले टोक आहेत ना तिथे मात्र कापड जास्त ठेवू नका, होतील तेवढं कट करून कमी करा, तरच ते टोक आहे ते व्यवस्थित पूर्णपणे बाहेर येतील. पूर्ण टोक जर त्याचे बाहेर नाहीत आले तर ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही, त्यामध्ये गॅप जास्त दिसतो. शिवाय तिथं आपण नॉटसुद्धा जॉईंट करू शकत नाही, कारण तो भाग जाड राहतो. तर व्यवस्थित पूर्ण असं सुईच्या साह्याने तुम्ही हे टोक बाहेरच्या बाजूकडे खेचून काढा, निघतात व्यवस्थित. फक्त हलक्या हाताने घ्या, कापड फाटू शकतं.
आतून जास्त जोर द्यायचा नाही, वरच्या बाजूकडून थोडं थोडं कपडा खेचून बाहेर काढायचा, निघला जातो आणि टोक पूर्ण बाहेर येतात. बघा मी माझ्या पद्धतीने हळूवारपणे टोक सगळे त्याचे दोन्ही बाजूकडचे बाहेर काढले आणि अगदी परफेक्ट आलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. बघा आता मी काय करते, अस्तर आतमध्ये टाकून याच्या गळ्यावरती फिनिशिंगची शिलाई देऊन घेत आहे. आणि हा जो गळा आहे ना, बराच बोटनेक ब्लाऊजमध्ये बनवला जातो ही डिझाईन, कारण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही. खूप पूर्वीपासून ही डिझाईन चालू आहे आणि अजूनही चालू आहे. कस्टमर या शेपला भरपूर पसंत करतात. नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा यामध्ये गळ्याचा आकार घेऊ शकता, कारण या बोटनेकमध्ये ना खूप साऱ्या डिझाईन बनल्या जात आहेत. फक्त याला मी कुठेही लेस लावणार नाही, प्लेन ब्लाऊज बनवायचं आहे. तुम्हाला कसा बनवायचा आहे बघा, त्या पद्धतीने तुम्हाला याला लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही त्याला लावू शकता. मी याला अगदी सगळीकडे प्लेन ठेवणार आहे, कुठेही कसल्याही प्रकारचा लेसचा पॅचचा वापर करणार नाही. अगदी याचे नॉटसुद्धा मी या नेटचेच बनवणार आहे, कारण तसं कस्टमरने सांगितलेलं आहे, त्यांना प्लेन ब्लाऊज हवा आहे, जास्त कुठेही डिझाईन नको. फक्त आपण याला ट्रान्सपरंटमध्ये बनवतो आहे आणि खूप छान दिसतो ब्लाऊज हा, अगदी प्रोफेशनल वाटतो. फक्त शिलाई छान फिनिशिंगमध्ये करायची. बघा मी कशा पद्धतीने दाखवते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर या ब्लाऊजचं कटिंग ऑर्डर करायचं असेल तर मी स्क्रीनवरती व्हॉट्सॲप नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकता. अगदी या ब्लाऊजचं पेपर कटिंग जरी तुम्हाला हवं असेल तर ते देखील तुम्हाला मिळून जाईल. डिझाईनमधलं कोणत्या साईजमध्ये हवं आहे ते सांगू शकता. बघा इथे मी टक्स शिलाई देऊन घेत आहे बॅकची. बॅक हुक पॅटर्न आपण हा बनवतो आहे. अगोदर मी टक्स शिलाई देऊन घेतली, 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची, साईड पार्ट मी सेंटरपर्यंत फोल्ड करून ही टक्स शिलाई देऊन घेतली. आता पुन्हा एकदा मी याला व्यवस्थितरित्या फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर याचे 2 भाग आपल्याला करायचे आहेत. अगोदर व्यवस्थित सेट करा आणि मगच कट करा. आता आपण याला हुक आणि आईपट्टी जॉईंट करून घेऊयात. तर बघा एका बाजूकडे हुकपट्टी लागेल, दुसऱ्या बाजूकडे आईपट्टी लागेल. जर आपण बघा इथे हुकपट्टी लावत असेल तर सरळ बाजूकडून लावायची, आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि मार्जिन फक्त 1/2 इंच ठेवायचं आहे, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही. इथे काय होतं, 1/2 इंच दोन्ही बाजूकडे मार्जिन ॲड होतं आणि कमरेमधले जे मार्जिन आहे ना ते थोडंसं मग कमी होतं. हवं तर तुम्ही मार्जिन साईडला वाढवू शकता, पण माझ्या मते नाही वाढवलं तर काही एवढा फरक पडत नाही. मी याच पद्धतीने हुकाईपट्टी लावत असते, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन. आता मी आईपट्टी बनवण्यासाठी ना कॉटनच्या अस्तरला नेटचं अस्तर लावून घेतलं. आता ही पट्टी लावताना मी उलट्या बाजूकडून लावते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करते. तर बघा तुम्ही जर मशीनवर करणार असाल तर याला सरळ बाजूकडेच फोल्ड केलं पाहिजे आणि तुम्ही दोऱ्याचे आय बनवणार असताल तर तुम्ही आतल्या बाजूकडेच फोल्ड केलं तरी चालेल, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला करू शकता. आता इथे ही पट्टी याच्यावर फोल्ड करून वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि याच्यावर 2 शिलाई द्यायच्या, म्हणजे किनारीला एक शिलाई येईल आणि दुसरी येईल ती मध्यभागी येईल पट्टीच्या, म्हणजे ते दिसायला पण पट्टी छान फिनिशिंगमध्ये दिसते. वरती व्यवस्थित शिलाई करून आपल्याला घ्यायची आहे. बघा हुक आणि आईपट्टी लागली गेली आहे. आता काय करायचं आहे, याची उंची चेक अगोदर करायची, कारण उंची कमी जास्त असू शकते. उंची चेक केल्याशिवाय कंबरपट्टी लावायची नाही. बघा एवढा फरक पडलेला आहे. इथे क्रॉस कटिंग करायचं आहे अगोदर 1/2 इंच वरती मार्किंग करून अशा पद्धतीचं. तर मी दोन्ही एकावर एक असे हे दोन्ही भाग ठेवलेत आणि मग कटिंग केलं. बघा आता हा पार्ट आपला अगदी सरळ झाला, कारण टक्स घेतल्यानंतर थोडंसं तिरकं झालेलं असतं, खालच्या बाजूकडे कापड आलेलं असतं, म्हणून आपल्याला ते कटिंग करायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही केलं तर एवढा काही फरक पडत नाही, पण मी करते माझ्या कटिंगमध्ये. इकडे आपल्याला काय करायचं, आता कंबरपट्टी जॉईंट करायची आहे. पट्टीसाठी मार्जिन 1/2 इंचाचं घेऊन इथे शिलाई द्यायची. बघा 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई केली. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, पुढून फोल्ड करायची आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीची. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला याच्यावरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हा बॅग तयार केला. अगदी हा नेटलाच केला पाहिजे असं काही नाही, कुठल्याही ब्लाऊजसाठी तुम्ही ही जी डिझाईन आहे ती या पद्धतीने बनवू शकता. तर बघा
कस्टमरला बॅक साईडला ट्रान्सपरंट नको होतं म्हणून आम्ही पूर्ण कापड लावून बनवलेलं आहे. पण आपण याला ट्रान्सपरंटमध्ये सुद्धा बनवू शकतो. एखाद्या व्हिडिओमध्ये बॅकसुद्धा ट्रान्सपरंटमधला दाखवेन मी तुम्हाला. बघा इथे खूप छान असा आपला हा नेक तयार झालेला आहे. पाठीमागे मी याला नॉट आणि लटकन दोन्ही करून घेते, ते मी तुम्हाला शेवटी जॉईंट करून दाखवेन. आता आपण याचा पुढचा भाग तयार करायला घेऊयात. पुढचा भाग कसा तयार करायचा आहे बघा. सगळ्यात अगोदर कॉटन अस्तर, सॅटिन अस्तर घ्या. सॅटिन अस्तरच्या सरळ बाजूकडे कॉटनचं अस्तर ठेवा, कारण पलटी करून बनवायचा आहे हा गळा. त्यासाठी काय करायचं, जो वरचा राऊंड शेप आपण मार्क केलेला होता ना, कट केलेला, अगदी त्याच्या कडेने ही शिलाई देऊन घ्यायची. बघा मी कशी देते त्या पद्धतीने द्या. मार्जिन फक्त 5 इंचच ठेवा. ही शिलाई दिल्यानंतर आपण याला पलटी करायचे. अगोदर इथलं आतलं कापड जास्त होते थोडं, ते मी कट करून कमी करते. आता हा राऊंड शेप आहे तर याच्यावर कट द्यावे लागतील आणि मग फोल्ड करून वरून दाब शिलाई देऊन घ्यायची. मी याला फोल्ड केलं, वरून मी याला एक दाब शिलाई देऊन घेते. अगदी सोपी पद्धत आहे हा ब्लाऊज बनवण्याची. कुठेही तुम्हाला अवघड वाटणार नाही ब्लाऊज, फक्त थोडासा वेळ लागेल. पण 1 टक्स असल्यामुळे ब्लाऊजला वेळही कमी लागतो, शिलाईचा वेळ वाचतो आपला. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुमचा ब्लाऊज कसा झाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हवं तर तुम्ही या ब्लाऊजचं पेपर पॅटर्न मागवू शकता. कोणत्या साईजचं हवं असेल ते सांगा, त्या पद्धतीने तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल. व्हॉट्सॲप नंबर मी सुरुवातीला दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे. बघा इथे या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून काढायचं. आता इथे बघा, याच्यावरती आपल्याला नेट जोडायचं आहे, जे आपण कट करून घेतलं. तर हे आहे आपलं नेट. आपण नेटला कटिंग केलेलं नाही, फक्त उंचीप्रमाणे आणि छातीच्या साईजप्रमाणे नेटचा चौकोन तुकडाच कट करून घेतलेला आहे. या नेटवरती अगोदर आपल्याला हा खालचा पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेते मी. बघा किनारीला शिलाई द्यायची आहे गळ्यावरती, ते अगदी किनारीला द्यायची आहे. दिसायला व्यवस्थित शिलाई दिसली पाहिजे, कुठेही त्यामध्ये फुगा यायला नको. हाताने असं कापड अस्तर प्लेन करत शिलाई करत जा. बघा मी कशा पद्धतीने याला जॉईंट केलेलं आहे, तसंच जॉईंट करा. आता हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, अगोदर मी खालून याची लेवल करून घेते. मग आपण याला फोल्ड करून पुन्हा एकदा फ्रंट पार्ट आपल्याला कट करायचा आहे, सगळं मेजरमेंट टाकून. आता मी बघा फोल्ड करताना हे लक्षात ठेवा, हे जे 2 टोक आहेत ना ते व्यवस्थित मॅच व्हायला पाहिजेत. आता याच्यावरती पूर्ण उंचीचं माप टाकायचं, खालच्या बाजूकडून वरती 14.5 इंच. बघा 14.5 इंच आपण कट केलेलं होतं. तर इथे मी उंचीचं माप टाकलं. उंचीप्रमाणे अगोदर मी याला कट करून घेते. इथे 7.5 इंच शोल्डर टाकले. इथे आपण 7 इंच घेतलेलं होतं आणि ही लाईन वरती जॉईंट केलेली होती. सेम तसंच आपण इथे मार्किंग करायचं. याच्यावरती आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे 1 इंचावर कोपऱ्यातून. बघा आकार दिला. बाकीचं छातीचं कमरेचं माप टाकायची काहीच गरज नाही. मी फक्त शोल्डर, मुंडा उंची आणि मुंड्याचा आकार हे तीनही मापं टाकून घेतली आणि याला कट केलं. आता आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. याच्यावरती आपण याचा गळा कट करूयात. 3.5 इंच गळ्याची उंची, 5 इंच गळ्याची रुंदी, या मापाचा बोट नेक मी पुढचा कट केलेला आहे. पाठीमागची उंची ठेवलेली होती 2.5, पुढची ठेवलेली आहे 3.5. बघा इथे गळा कट करून घेतला. सेंटर काढलेला आहे, फोल्ड आहे तोपर्यंतच. इथे बघा मी थोडंसं माप मोजून घेते, कमरेचा टक्स किती टाकावा लागेल त्याच्यासाठी. तर काय करायचं, जिथे आपण सेंटर काढलेला आहे ना त्या सेंटरच्या दोन्ही बाजूकडे 4-4 इंचावरती मार्किंग करायचं, कारण या 4 इंचाच्या पॉईंटवरती आपला टक्स येईल. जिथे 4 इंचाचा पॉईंट घेतला त्याच्यावरच फोल्ड करायचं व्यवस्थितरित्या. आणि 1 इंचाचा टक्स घेते मी. आणि उंची बघा आपण याची ठेवू शकतो 4.5 इंचापर्यंत किंवा 4 इंच ठेवली तरी चालेल, कारण ब्लाऊजची उंची आपण 13.5 तयार करतोय. सेम इकडे पण त्या 4 इंचाच्या पॉईंटवरती फोल्ड करायचं. 1 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा टक्स घ्यायचा आहे. 1 टक्स ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवते बघा.
याला आपण प्रिन्सेसमध्ये सुद्धा बनवू शकलो असतो, पण प्रिन्सेसपेक्षा पण वन टक्स ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. आता खालून आपल्याला उंची चेक करायची, किती जास्त पार्ट होतोय बघायचं आहे. अर्धा इंच जास्त ठेवून बाकीचं कापड कट करायचे. तर हे थोडंसं पाऊण इंच होते, 1.25 इंच थोडंसं कटिंग करावं लागेल. आणि तुमच्या लक्षात आलं असेल खालचा जो पार्ट आहे तो भरपूर तिरका दिसतोय आपल्याला, पण ते मोजल्याशिवाय कट करायचं नाही. जास्त तेवढं तिरकं दिसते तेवढं कटिंग करायला जायचं नाही. आता इथे मी पट्टी जॉईंट करून घेते. दोन्हीचे जे टक्स मारलेले जातले जे मार्जिन आहे ना ते अपोजिट साईडकडे ठेवायचं दोन्ही पण, आणि पट्टी लावून घ्यायची. त्याच्यानंतर वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची, एक दाब शिलाई देऊन घ्यायची वरून छान फिनिशिंगची. आणि ब्लाऊज पूर्ण झाला की सगळ्या कमरेला हात शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा इथे मी हा पार्ट बनवला. आता आपण गळ्याला पाइपिंग नाही करायचं, याचं पट्टी गोट करायचं आहे. त्याच्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी सॅटिनची कट करून घेतली आहे आणि इथे 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी ही पट्टी गळ्यावरती बसवत आहे या पद्धतीने. फक्त 1/2 इंच मार्जिन घ्यायचे, पट्टी थोडी थोडी खेचून बसवायची. पट्टी गोट खूप सोप्या पद्धतीने दाखवते मी कशा पद्धतीने करते, ते अगदी परफेक्ट येतो. आता काय करायचं आपल्याला, खालचं मार्जिन पट्टी खाली ठेवूनच एक दाब शिलाई देऊन घ्यायची याच्यावरती अगोदर. त्यामुळे काय होतं, आपल्याला फोल्ड करायला इझी जातं, मग त्याच्यावर चून वगैरे कोणती पडत नाही. आता काय करायचं, पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्यावरून एक मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची. आता ही पट्टी आपली फायनल बनतीये, तर लक्ष ठेवा की ते एका साईजमध्येच बनेल, साईज त्याची छोटी मोठी होणार नाही. अर्धा इंचापर्यंत तुम्ही ही साईज ठेवू शकता किंवा त्याच्यापेक्षा 1 पॉईंट कमी ठेवा. जास्त मोठी पट्टी पण चांगली दिसत नाही. आणि हा तर ट्रान्सपरंट नेक आहे, तर पट्टी आपली ती दिसून येत असते, म्हणून त्याला छान फिनिशिंगमध्येच बनवायचं आहे आपल्याला. हवं तर तुम्ही इथे कॉटनची पट्टी जरी लावली तरी देखील चालेल, जर सॅटिनवरती अवघड वाटत असेल पट्टी गोट करायला तर, कारण ते कापड हातातून सरकत असतं. बघा याच्यावरती मी शिलाई देऊन घेते. याच्यावरती आता 2 शिलाई द्यायच्या, एक खालच्या बाजूकडे येईल, दुसरी येईल ती वरच्या बाजूकडे अगदी किनारीला येईल. आणि ही पट्टी गोट झाला की याच्यावरून एकदा प्रेस करून याला छान सेट करून घ्यायचं आहे, कारण लावल्या लावल्या पट्टी ही लगेच सेट होत नाही, कारण आपण एकतर याला नेटच्या कपड्यावरती लावतोय, थोडी खेचून बसवतोय, तर याचा आकार थोडासा असा पसरट झाल्यासारखा दिसेल, पण प्रेस केल्यानंतर व्यवस्थित येईल. मग आपला बोटनेकचा पट्टी गोट झालेला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल ब्लाऊज एकदम छान फ्रंट तयार झाला त्याचा. आता इथे आपल्याला याचे शोल्डर जॉईंट करायचे आहेत. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आणि गळ्याच्या बाजूकडून पट्टी मिळवून ठेवायची आहे आणि बाहीच्या बाजूकडे कमी जास्त जेवढं असेल ते कट करून लेवलमध्ये करायचं. बाही जोडायच्या अगोदर मुंढ्याच्या बाजूकडे सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं असतं, उंची कमी जास्त किती आहे ती. जर तशीच ठेवली तर जॉईंट मागे पुढे होतील. दोन्ही बाजूकडे बघायचं, जेवढं जास्त असेल तेवढं कट करून काढायचं आहे. बघा अगदीच नॉर्मल आहे, ते कट करून घेते मी. तर आपला फ्रंट झाला. आता बाहीचं बघूयात. तर बाही अगदी ट्रेंडिंग आहे. अस्तरची सुद्धा तुम्ही याच पद्धतीने बनवायची जर अस्तर लावणार असाल तर. खालून बघा मी 2दा फोल्ड केलं आहे, अर्धा इंच. अर्धा इंचाचं आपल्याला असं अर्धा अर्धा करून फोल्ड करून घ्यायचं आहे. इकडे पण सेम असंच. खूप सोपी बाही आहे ही. बघितल्यावर वाटतं थोडंसं नवीन शिकणाऱ्यांना की अवघड आहे, काहीच अवघड नाही. अगदी पफ बाहीपेक्षा सुद्धा ही बाही खूप सोपी आहे. फक्त याला उंचीमध्ये वाढवून पफ याचा घ्यायचा असतो. दोन्ही आपलं झालेलं आहे तयार खालून पट्टीत लावून. आता जिथे आपण उंची वाढवलेली होती, जसं की आपण 5 इंच वाढवली होती स्लीव्जच्या वरती, तिथंपासूनच सुरुवात घ्यायची आहे त्या प्लेट्स घेण्यासाठी. प्लेट्सचं जे डायरेक्शन असेल ते दोन्हीचं समोरासमोर असेल सेंटरपर्यंत. बघा आता इकडचं वरती केलं आहे, तर दुसऱ्या बाजूकडचं बरोबर त्याच्या समोर आलं पाहिजे. म्हणजे असं बघा सी टाईप आकार झालेला आहे त्या प्लेट्सचा, तर तसा तुमचा पण येईल. एकतर खाली करा, एकतर वरती करा, पण एका डायरेक्शनमध्ये करा. या दोन्ही बाजूकडचं समोरासमोर येईल असं.
तर आता हे नेटचं कापड आहे, याच्यावरती व्यवस्थित तुम्हाला दिसून येणार नाही, पण या अगोदर मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे प्रिन्सेस कटचा, त्यामध्ये ही डिझाईन मी दाखवलेली आहे अस्तरवरती. तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला सांगा, किंवा ह्या बाहीचं मी तुम्हाला सेपरेट कटिंग स्टिचिंग दाखवेल जर तुम्हाला बाही बनवायची असेल तर. बघा असंच आपल्याला प्लीट्स अंदाजाने घ्या, 4 येऊ देत, 5 येऊ देत, छोट्या मोठ्या किती पाहिजे ते तुमच्या आवडीप्रमाणे इथे सेट करा. तर बघा असा आपला हा बाहीचा शेप बनतो प्लेट्स घेतल्यानंतर. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर याला सेंटरला जोडायचं आहे. आता या बाहीसाठी मी पुढच्या मुंड्याचं कटिंग करणार नाही, कारण त्याची मला आवश्यकता नाही वाटत. अगोदर मी बाहीला फोल्ड करून बाहीचा सेंटर काढला आणि तो सेंटर बरोबर इथे या शोल्डरच्या सेंटरवरती ठेवला. इथे एक मी टाका टाकून घेते, जेणेकरून मला समजेल की कुठंपर्यंत बाही आपली बसेल. आता मी साईडला चेक करून घेते बाही बसते का, आणि जरी समजा जास्त झालं तर एक साईडला आपण प्लेट घेऊ शकतो, त्याची काहीच हरकत नाही. पण इथे परफेक्ट बसली, त्याच्यामुळे मी बाही जॉईंट करून घेते. आता अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला बाही लावायची, ओढाताण करून बसवायची नाही. नेटचं कापड असेल तर अजिबात ओढायचं नाही. जेवढी हलक्या हाताने शिलाई आपल्याला करता येईल तेवढ्या हलक्या हाताने करायची आहे, तेवढ्या हलक्या हाताने कापड हाताळायचे. खूप नाजूक असतं, जरा जरी ताण दिला ना तर ते फाटतं. बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी ही बाही बसवली. सेम याच पद्धतीने दुसरी बसवायची आहे. त्या अगोदर सांगते, बाहीला डबल शिलाई द्यायची. डबल शिलाई म्हणजे काय, एका बाजूला एक अशी नाही द्यायची, एकावर एक आली पाहिजे, या पद्धतीने द्यायची, तर ती मजबूत राहते. बघा आता आपण इकडे पण ही बाही जॉईंट करूयात. आणखीन कुठल्या वेगळ्या साईजमध्ये तुम्हाला ब्लाऊज बघायचा असेल तर मला नक्की सांगा, तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केला जाईल. याचा पण सेंटर काढला मी. आता इकडं पण आपण अशाच पद्धतीने लावून घेऊयात. बघा इथे मी सेंटरला बाही ठेवून एक टाका टाकून घेते. आता इकडून इकडे अशीच बाही लावून घेते, कारण परफेक्ट बसलेली आहे. पफ बाहीमध्ये थोडासा अंदाज येत नाही, कमी पडेल की जास्त बसेल होईल कापड. जास्त झालं तर आपण काय करायचं, एक चून एक्स्ट्रा टाकायची, कमी पडलं तर एखादी चून त्यातली काढायची आणि बाही जॉईंट करून टाकायची. कटिंग वगैरे काही करत बसायचं नाही, जॉईंट वगैरे देत बसायचं नाही. कुठल्याही साईजसाठी हीच पद्धत आहे बाही कटिंग करण्याची. या डिझाईनची उंची आवडीप्रमाणे वाढवू शकता, जसं की नॉर्मल स्लीव्ज ड्रॉईंग केल्यानंतर त्याच्यावरती 3 इंच वाढवा, 4 वाढवा, 5 वाढवा, 6 वाढवा, किती पफ पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला उंची वाढवावी लागेल. नॉर्मल पाहिजे तर तुम्ही 3 इंच नॉर्मलमध्ये करू शकता. फ्रंटला मी सेंटर मार्क केलेलं आहे बघा, आणि त्या सेंटरवरती आपल्याला हुकाई पट्टी ठेवून ब्लाऊज अगोदर साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे. हुक आणि आईपट्टी कशी ठेवली आहे बघा, हुकपट्टी असेल तर सेंटरपर्यंत ठेवायची, आईपट्टी असेल तर सेंटरच्या पुढे जाईल अशा पद्धतीने ठेवायची, कारण ती एक्स्ट्रा असते. आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते, कुठल्याही मापामध्ये आपण तिला मोजत नाही. पट्टी बघा असं ब्लाऊज साईडला जॉईंट झाल्यानंतर साईडचा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून काढायचा आहे. तर फ्रंट जास्त होत असतो आपला बॅकपेक्षा, पण हे जॉईंट दिल्यानंतरच कटिंग करायचं, अगोदर याला कटिंग करायचं नाही. बघा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज जॉईंट करून झाला. आता ब्लाऊजला मी उलटा करून घेते आणि आपण मग याचं फिटिंग करूयात. काय समजलं नाही मला नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये डिटेलमध्ये मी कटिंग शिलाई दाखवलेली आहे याची. त्यातूनही काही राहिलं असेल, विसरलं असेल तर मला सांगत चला. आणि बघा ब्लाऊज जर कमी स्पीडमध्ये बघायचं असेल तर यूट्यूबमध्ये ॲपमध्ये सेटिंग आहे, सेटिंगवर क्लिक करा. तिथे स्पीड म्हणून ऑप्शन आहे, त्या स्पीड ऑप्शनला क्लिक करा आणि तुम्हाला किती स्पीडनं बघायचं आहे त्या स्पीडनं तुम्ही याला बघू शकता. बघा इथे दोन्ही बाजूकडे मी एक एक शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, याचं सेंटर काढायचं आहे. अगदी मधोमध सेंटर काढा, तिरका वगैरे नाही आला पाहिजे. मग आपण याचं माप टाकूयात. तर मला याचं सेंटर अंदाज घावत नाही कुठंपर्यंत येईल, म्हणून मी याला फोल्ड करूनच सेंटर काढते. आता याचं सेंटर परफेक्ट निघाला. छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग, 8 चौथा भाग होता, 1 इंच लूजिंग, तर 9 झाले. इकडे कमरेचा चौथा भाग 7 इंच, इकडे पण कमरेचा चौथा भाग होता आपला 7 इंच. इकडे छातीचा चौथा भाग 8 इंच होता, 1 इंचाचं लूजिंग ठेवून ब्लाऊज कट केला आहे, लूजिंग सहितच फिटिंग करायचा, तर 9 झाले. आता बाहीचा राऊंड जी काही असेल तेवढा टाकायचा आणि लाईन मिळवून घ्यायच्या. बाहीचा राऊंड आहे आपला टोटल 10,
तर त्याचा निम्मा होतो 5. दोन्हीकडे 5-5 इंचावरती मार्किंग करून बाहीची जी मार्किंगची लाईन आहे ती अशी जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यावरती फिटिंग करून घ्यायचं. या फिटिंगच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 ते 4 शिलाई द्यायच्या आहेत. तर बघा थोडासा आवाज येईल बाहेरचा, पण तिकडे लक्ष देऊ नका, कारण आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत ब्लाऊज फिटिंगच्या. खूप दिवस झालं या पद्धतीच्या ब्लाऊजसाठी मला कमेंट येत होत्या, पण मी सांगत असते बऱ्याचदा की कस्टमरचे ब्लाऊज कसे येतात ना, मी तेच तुमच्यासोबत शेअर करते. तरीही तुम्ही कमेंट टाकून ठेवत जावा, त्यामुळे मला थोडंसं प्रेशर येतं आणि लक्षातही येतं की अशा कमेंट जास्त यायला लागलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे. तर मग मी त्या पद्धतीने शेअर करत असते. बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण दाखवला. पाठीमागे याला नॉट आणि लटकन करणार आहे. हवं तर त्याला आपण बटन पण बसवू शकतो, काही हरकत नाही. जे आवडेल ते तुम्ही याला बसवा बॅक साईडला. अशा पद्धतीने बघा किती छान फिनिशिंगमध्ये हा तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये माझ्या परीने मी कटिंग शिलाई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नॉट लावायचेत. ब्लाऊज पूर्ण झाला की त्याला कमरेला हात शिलाई करायची आहे. गळा आपण याचा पलटी करून बनवला आहे, त्यामुळे गळ्यावरती हात शिलाई करण्याचा काही प्रश्न नाही. खूप सुंदर वन टक्स हा ब्लाऊज झाला. ट्रान्सपरंटमध्ये स्लीव्स डिझाईन पण झाली. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. या ब्लाऊजचं पेपर कटिंग ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सॲप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तसं सांगू शकता. सगळ्या प्रकारचे पॅटर्न मिळून जातील. प्रिन्स कट, बोटनेक, त्यानंतर 4 टक्स, कटोरी, 28 साईजपासून 42 साईजपर्यंत. तर तशा पद्धतीने तुम्ही मला व्हॉट्सॲपला सांगायचं आहे. या ब्लाऊजमधल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारायच्या आहेत. आणि ब्लाऊज तयार करून पाहिला तर तुमचा ब्लाऊज कसा झाला हे पण सांगायचे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच पद्धतीचे छान छान ब्लाऊज तुम्हाला बघायला भेटतील, शिकायला भेटतील. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.